वसई विरार महापालिकेकडून प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। नालासोपारा पूर्वेत आचोळे हद्दीतील साडी कंपाऊंड आणि एका गोदामामधील तपासणीत 9,000 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून 5,000 रुपयांचा दंडही आकारण्यात आलाय। शहरातील विविध ठिकाणी प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू असून दैनंदिन कचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण वाढले आहे। या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने एकल वापर प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र केली आहे। सहाय्यक आयुक्त जितेंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोदामावर धाड टाकली आणि मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक जप्त केले। या कारवाईची पाहणी महापालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी केले। महापालिका आयुक्तांनी सर्व नागरिकांना आवाहन केलंय की कोणत्याही व्यापाराने प्रतिबंधित प्लास्टिक खरेदी किंवा विक्री करू नये आणि नागरिकांनीही प्लास्टिकचा वापर टाळावा। शहराचे सौंदर्य जपण्यासाठी आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी ही पावले आवश्यक आहेत। कारवाईचा नियमही कठोर आहे। प्रतिबंधित प्लास्टिक उत्पादन, आयात, साठवण, वितरण किंवा विक्री करताना प्रथम वेळी 5,000 रुपयांचा दंड, दुसऱ्या वेळी 10,000 रुपये आणि तिसऱ्या वेळी 25,000 रुपये दंडासह 3 महिन्यांची कारावासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते। महापालिकेची ही कारवाई शहरात एकल वापर प्लास्टिक विरोधी मोहिमेला गती देईल असे समजले जाते। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई विरार।